पालकमंत्रीपदावरून महायुतीत वाद चव्हाट्यावर. सरकारकडून नाशिक आणि रायगडच्या पालकमंत्र्यांची निवड रद्द. नाशिकमध्ये महायुतीत रस्सीखेच तर रायगडमध्ये शिवसेना विरुद्ध राष्ट्रवादीत वाद. दादा भुसेंना लवकरच मोठी जबाबदारी मिळणार. शिवसेना उपनेते अजय बोरस्ते यांचा दावा. सब्र का फल मीठा होता है, बोरस्तेंचं वक्तव्य. याआधी कधीच नंदुरबार गेलेलो नव्हतो, त्यामुळे तिथल्या समस्या माहीत नाहीत. नंदुरबारचं पालकमंत्रीपद मिळाल्यानंतर माणिकराव कोकाटेंची प्रतिक्रिया. समस्या समजून घेऊन सोडवणार असल्याचंही वक्तव्य. मतदारसंघात गैरफायदा घेणारे भरपूर माझ्याकडून कामं करून घेतात, पण निवडणुकीत विरोधात कामं करतात. नरहरी झिरवाळ यांचं वक्तव्य. सूक्ष्म सामाजिक घटकांना मुख्य प्रवाहात सामावून घ्या. आपल्या विचारांना प्राधान्य द्या. बैठकीत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या भाजपच्या मंत्र्यांना सूचना. शासनाच्या योजना योग्य पद्धतीने नागरिकांपर्यंत पोहोचवण्याचाही सल्ला. राज्यातील प्रत्येक गावात चौकात राष्ट्रवादीचा झेंडा लागायला हवा. राष्ट्रवादीच्या शिर्डीतील अधिवेशनात अजित पवारांचं कार्यकर्त्यांना आवाहन. तर चुकीचं काम करणाऱ्यांची पक्षातून हकालपट्टी करणार, दादांचा इशारा. अजित पवारांनी 2007 मध्येच नरेंद्र मोदी भविष्यात देशाचे पंतप्रधान होतील असं भाकीत केलं होतं. राष्ट्रवादीच्या प्रमोद हिंदुराव यांनी सांगितला इस्रायल मधला किस्सा. भाजपसोबत जाऊ नका असं पहाटेच्या शपथविधीवेळी अजित पवारांना सांगितलं होतं. शिर्डीतल्या अधिवेशनात धनंजय मुंडेंचा गौप्यस्फोट. तेव्हापासूनच दादांविरोधात षडयंत्र सुरू असल्याचा मुंडेंचा दावा. 2019च्या सकाळच्या शपथविधी म्हणजे अजितदादांच्या बदनामीचा डाव. राष्ट्रवादीच्या अनिल पाटलांचा आरोप. उपमुख्यमंत्री अजित पवार आज जालना दौऱ्यावर. विविध विकास कामांचं करणार उद्घाटन. यानंतर अजित पवारांच्या उपस्थितीत राष्ट्रवादीत काही पक्षप्रवेश देखील होणार. हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंच्या जन्मदिनी 23 जानेवारीला ठाकरेंच्या शिवसेनेचा विराट मेळावा. राज्यातील प्रमुख नेत्यांची उपस्थिती असणार. अंधेरीतील मेळाव्यात ठाकरे काय मार्गदर्शन करणार याकडे लक्ष. बारामतीमध्ये राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धा. बक्षीस वितरण समारंभाला उपमुख्यमंत्री अजित पवार, क्रीडा मंत्री दत्ता भरणे आणि इतरांची उपस्थिती असणार. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत नांदेडमध्ये स्वबळावर लढण्याचे अशोक चव्हाणांचे संकेत. नांदेडमध्ये भाजपची ताकद मोठी असल्याचं चव्हाणांचं वक्तव्य. आम्ही 2 सामने गमावले असले तरी तिसरा सामना म्हणजे महानगरपालिका आम्ही जिंकणारच. ठाण्यात हिंदू हृदय सम्राट क्रिकेट चषक स्पर्धेदरम्यान संजय राऊत यांचं वक्तव्य. आज राज्य निवडणूक आयुक्तांच्या नावाची अधिकृत घोषणा होण्याची शक्यता. राज्य निवडणूक आयोगाच्या नावासंदर्भात राज्य सरकारने मंत्रिमंडळ बैठकीत प्रस्ताव मंजूर केल्यानंतर राज्यपालांना नावांची केली होती शिफारस. नाशिकमध्ये शिवसेनेची बैठक. 22 तारखेला राम मंदिराचा वर्धापन दिन आणि 23 तारखेला बाळासाहेबांच्या जयंतीनिमित्त भगवा पंधरवडा राबवणार. गोंदियामध्ये काँग्रेसला मोठा धक्का. जिल्हा महासचिव नीलम हलमारे यांचा शेकडो कार्यकर्त्यांसह भाजपमध्ये प्रवेश. काँग्रेसमध्ये आश्वासनाव्यतिरिक्त दुसरं काहीही मिळत नाही. हलमारेंकडून नाराजी व्यक्त. वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमच्या बैठकीसाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दावोसमध्ये. आजपासून 24 जानेवारीपर्यंत होणाऱ्या जागतिक आर्थिक परिषदेच्या गुंतवणूकदार बैठकीला राहणार उपस्थित. सैफ अली खानवर हल्ला करणाऱ्या आरोपीला अटक. पोलिसांनी विचारल्यानंतर आरोपीनं हल्ला केल्याचं केलं कबूल. सैफ हल्ला प्रकरणातील आरोपी मोहम्मद शेहजादला पोलीस विविध घटनास्थळी घेऊन गेले. आरोपी कोणकोणत्या परिसरात गेला, कसा गेला याचा पोलिसांकडून शोध सुरू. सैफ हल्ला प्रकरण. वरळीतील
सिल्कवर्क कॅफेमध्ये आरोपी काही महिने काम करत असल्याची माहिती। या कॅफेतील काही जणांना पोलिसांनी ताब्यात घेतलं, त्यांचे मोबाईल देखील पोलिसांकडून जप्त। आरोपी वरळीत राहत असल्याचा संशय। सैफ अली खानच्या हल्लेखोराला अटक करण्यात आलेल्या ठिकाणाचा खासदार नरेश म्हस्केंनी घेतला आढावा। स्थानिक पोलिसांनीही केली चर्चा। सैफचा हल्लेखोर लपलेल्या ठिकाणी भाजप नेते किरीट सोमय्यांची भेट। आरोपी 3 महिन्यांपासून तिथे राहत असल्याची माहिती। लेबर कॅम्पमधल्या मजुरांच्या कागदपत्रांची सोमय्यांकडून छाननी। वाल्मिक कराडच्या जामीन अर्जावर आज केस न्यायालयात सुनावणी। वाल्मिक कराड विरोधात कोणताही पुरावा उपलब्ध नाही, या प्रकरणात त्याला गुंतवलं गेलंय। वाल्मिकच्या वकिलांची प्रतिक्रिया। संतोष देशमुख आणि सोमनाथ सूर्यवंशी यांच्या हत्येच्या निषेधार्थ 22 जानेवारीला पंढरपुरात आक्रोश मोर्चा। सकल मराठा समाजाकडून आंदोलनाची हाक। सुरेश धस, जरांगेंसह देशमुखांचे कुटुंबीय देखील मोर्चात सहभागी होणार। सूर्यवंशींना न्याय मिळावा यासाठी मुंबईला लॉंग मार्च काढणार, मनोज जरांगेंचा इशारा। तर देशमुख हत्या प्रकरणात खूप मोठं नेटवर्क, त्यांच्यातील एकही जण सुटला तर मुख्यमंत्र्यांचा सामना आमच्याशी, मनोज जरांगे यांचा इशारा। येत्या काळात वाईट वेळ येऊ द्यायची नसेल तर धनंजय मुंडेंच्या टोळ्या संपवाव्या। मुंडेंची त्यांच्या गुंडांना मूक संमती। एकदा मराठा बिथरला तर तुमची टोळी शिल्लक राहणार नाही, जरांगेंचा मुंडेंना इशारा। देशमुख आणि सूर्यवंशी प्रकरणाची हायकोर्टाच्या निवृत्त न्यायमूर्तींकडून चौकशी व्हावी, आनंदराज आंबेडकर यांची मागणी। दोन्ही प्रकरणं फास्ट ट्रॅकमध्ये संभाजीनगर इथं चालावी, म्हणजे दबाव येणार नाही, आंबेडकरांचं वक्तव्य। पूर्णवेळ गृहमंत्री असला तर हल्ल्याच्या घटना होणार नाहीत, आनंदराज आंबेडकरांचं वक्तव्य। राज्यात असंतोष उद्रेक झाला तर तुमचं सरकार कुठे गायब होईल कळणार नाही, बीड प्रकरणावरून आनंदराज आंबेडकर यांचा सरकारला इशारा। बीडमधील अपघाताची घटना वेदनादायक, जखमींच्या प्रकृतीत सुधारणा व्हावी हीच प्रार्थना, पंकजा मुंडेंची एक्स पोस्ट। सरसंघचालक मोहन भागवतांच्या वक्तव्याविरोधात नागपूरमध्ये युवक काँग्रेसकडून आंदोलन। संघ मुख्यालयाकडे जाताना आंदोलकांना पोलिसांनी अडवलं। अयोध्येत श्रीरामाची प्राणप्रतिष्ठा झाली तेव्हा देश मुक्त झाला, असं भागवतांनी केलं होतं वक्तव्य। बीड अपघातातील मृतांच्या कुटुंबियांना एसटी महामंडळाकडून प्रत्येकी 10 लाखांची मदत। परिवहन मंत्री प्रताप सरनाईकांची घोषणा। बीड परभणी मार्गावर एसटी बसच्या अपघातात 3 तरुणांचा झाला होता मृत्यू। मुंबईच्या वानखेडे स्टेडियमला 50 वर्ष पूर्ण। सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त MCA कडून वानखेडेवर खास सेलिब्रेशन। अजय अतुल, अवधूत गुप्तेंच्या गाण्यांची उपस्थितांसाठी पर्वणी। वानखेडेवरील कार्यक्रमाला अनेक दिग्गजांची हजेरी। शरद पवार, सुनील गावस्कर, सचिन तेंडुलकर, रोहित शर्मा, सूर्यकुमार यादवसह अनेकांनी लावली उपस्थिती। वानखेडेवरील कार्यक्रमात सचिन तेंडुलकरांची खास मुलाखत। 50 वर्ष वानखेडेने आनंद दिला, निवृत्तीच्या दिवशी ज्या भावना होत्या त्याच आजही असल्याची भावना सचिनकडून व्यक्त। अभिनेता रितेश देशमुख सहकुटुंब साई दरबारी दर्शनाला। छत्रपती शिवाजी महाराजांवर आधारित येणाऱ्या आगामी चित्रपटाची प्रत साई चरणी ठेवत घेतले आशीर्वाद। अमेरिकन फेडरल बँकेच्या व्याजदरात कपात केल्यानं सोन्याच्या मागणीत वाढ, यामुळे सोन्याचे दरही वाढले। सोनं सर्वाधिक 82,000 रुपये प्रति तोळा। बदलापूरमध्ये शालेय मुलीवर अत्याचार प्रकरण। हायकोर्टानं दाखल केलेल्या सुमोटो याचिकेवर आज सुनावणी होणार। मुंबईमध्ये आराध्य संगीतालयाचा तालसूर कार्यक्रम। डॉक्टर राहुल प्रकाश यांचं शास्त्रीय गायन, किरण शिंदे, विवेक शिंदे यांच्या सनई वादनानं रसिक मंत्रमुग्ध। मंत्री मंगल प्रभात लोढा यांची कार्यक्रमाला उपस्थिती। स्वेट ऑन स्ट्रीट 5.0 मध्ये दिंडोशी वासियांची धमाल। रहदारी मुक्त रस्त्यावर चिमुरड्यांची धमाल।
स्वेट ऑन स्ट्रीट सारख्या मेगा स्ट्रीट फेस्टिवलच्या माध्यमातून मुंबईत रस्त्यावर मुंबईकर जनतेला मोकळा श्वास घेता येतो, आदित्य ठाकरेंचं वक्तव्य. धुळ्यात जिल्हा पोलीस दल आणि महानगरपालिकेतर्फे फेब्रुवारीला भव्य मॅरेथॉनचं आयोजन. तसंच मॅरेथॉन स्पर्धेच्या पार्श्वभूमीवर आज जिल्हा प्रशासनाच्या वतीनं हॅपी स्ट्रीट फन फेस्टिवलचं देखील आयोजन. लोकल, बस, मेट्रो आणि मोनोसाठी सरकारचा मोठा निर्णय. तिकिटासाठी सरकारनं आता एकच ॲप तयार करण्याच्या तयारीत. या ॲपवरून मुंबईकर लोकल, बस आणि मेट्रो तसंच मोनोचं तिकीट देखील काढू शकतात. मुंबई अहमदाबाद बुलेट ट्रेनचं काम वेळेत पूर्ण होणार. रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांची माहिती. मुंबई अहमदाबाद महामार्गावर 340 किलोमीटरवरचं काम प्रगतीपथावर. डी.वाय. पाटील स्टेडियमकडे जाण्याचा स्कायवॉक नवी मुंबई पोलिसांनी बंद केला. त्यामुळे जीव धोक्यात घालून मुंबई पुणे महामार्ग ओलांडण्याची तरुणांवर वेळ. नाशिकमधील धार्मिक स्थळ परिसरात मोठ्या प्रमाणावर अतिक्रमण. आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर पंचवटीत रामकल्पत उभारणार. मात्र महापालिकेकडून अतिक्रमण हटवण्याचं आव्हान. मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या धरणात 64% पाणीसाठा. मात्र तरीही मुंबईतील अनेक भागांमध्ये तीव्र पाणी टंचाई. ही पाणी टंचाई नेमकी कशामुळे निर्माण झाली असा प्रश्नचिन्ह उपस्थित. भिवंडी महानगरपालिका कार्यक्षेत्रातील भराळा जलशुद्धीकरण केंद्रातून होणारा पाणी पुरवठा आज बंद राहणार. पाईपलाईन दुरुस्तीच्या कारणामुळे पाणी पुरवठा बंद राहणार असल्याची माहिती. अभिनेता सैफ अली खानवर हल्ला करणारा आरोपी बांगलादेशी असल्याचं समोर आल्यानंतर वरळीत आंदोलन. बांगलादेशी हटवा, प्रभाग वाचवा असं आंदोलकांकडून नारे. जळगावमधील एका निराधार मूक तरुणीचं मंत्री गुलाबराव पाटलांनी स्वीकारलं पालकत्व. संसार उपयोगी साहित्यासह आर्थिक मदत. तर निकिता हिचा विवाह देखील लावला. कायमच निकिताच्या पाठीशी राहणार, गुलाबराव पाटील यांची भावना. लातूरच्या टाकळी इथं माऊली सोट या तरुणाचा मारहाणीत मृत्यू. प्रकाश आंबेडकरांनी घेतली तरुणांच्या कुटुंबियांची भेट. या ऑनर किलिंगचा प्रकार आहे. मराठवाड्यात मराठा विरुद्ध ओबीसी वातावरण होत असल्याची आंबेडकरांची प्रतिक्रिया. भंडाऱ्यामध्ये कुटुंब नियोजनाच्या शस्त्रक्रियेनंतर महिलेचा मृत्यू. चुकीच्या शस्त्रक्रियेमुळे मृत्यू झाल्याचा नातेवाईकांचा आरोप. या प्रकरणाचा शोध घेण्यासाठी चौकशी समिती नेमली. तब्बल 7 तासांनंतर कुटुंबियांनी मृतदेह ताब्यात घेतला. पुण्यामध्ये अवैध पिस्तुलांचं मध्य प्रदेश कनेक्शन समोर. विविध ठिकाणांहून 9 आरोपींसह 7 पिस्तुलं पोलिसांकडून जप्त. मध्य प्रदेशमधून कमीत कमी पिस्तुलं आणून पुढे लाखो रुपयांमध्ये विक्री केली जात असल्याचं उघड. नंदुरबारच्या बिस्मिल्ला चौक आणि परिसरात अफवांमुळे दगडफेक. परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांकडून 15 अश्रुधुरांचा वापर. घटनेनंतर परिसरात तणावपूर्ण शांतता. आंबेजोगाई परिसरात शहरात तरुणांकडून पोलीस कर्मचाऱ्यांना धक्काबुक्की. घटनेचा व्हिडिओ व्हायरल. संबंधित तरुणावर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल. तरुणानं दगडफेक केल्यानंतर पोलीस समजवण्याचा प्रयत्न करत असताना ही घटना घडली. हिंगोली जिल्ह्यातील कुरुंद्यात परभणी जिल्हा मध्यवर्ती बँकेतून 7 लाखांची रोकड चोरीला. बँकेच्या सीसीटीव्हीमध्ये हार्ड डिस्क चोरट्यांनी पळवल्यानं तपासात अडचणी येत आहेत. कोल्हापूर जिल्ह्यात चोरी केलेल्या दुचाकी चोरट्यांनी विहिरीत फेकल्या. दुचाकी चोरांना पोलिसांकडून अटक. आतापर्यंत 4 दुचाकी विहिरीतून बाहेर काढल्या. पुढील तपास देखील सुरू. अमरावती नागपूर राष्ट्रीय महामार्गावर अपघात. थेट नागरिकांच्या घरात कार शिरली. अपघातानंतर संतप्त नागरिकांचा रास्ता रोको. नांदेडच्या मुखेड तालुक्यात मासे पकडण्यासाठी गेलेले 2 तरुण तळ्यात बुडाले. एकाचा मृत्यू तर दुसरा बेपत्ता. शोधकार्य अद्याप सुरू.
नाशिकच्या सटाणा तालुक्यातील वायगावात भीषण अपघात, जनावरांसाठी साठवून ठेवलेला 25 ट्रॉली चारा आणि डाळिंब्यांची झाडं जळून खाक, ट्रीप पाईपलाईनसह लाखो रुपयांचं नुकसान. पालघरमध्ये परदेशी पाहुण्यांचं आगमन, पाणथळावर स्पॉटबिल डक नावाच्या पक्षाचे थवे, स्पॉटबिल डकला पाहण्यासाठी प्रचंड गर्दी. लातूरच्या उदगीर शहरातील कावळ्यांचा बर्ड फ्लूमुळे मृत्यू, जिल्हा प्रशासनाकडून बाधित भागातील 10 किलोमीटर त्रिज्येतील परिसर अलर्ट झोन म्हणून घोषित. 13 ते 16 जानेवारी दरम्यान जवळपास 42 कावळ्यांचा झाला होता अनपेक्षित मृत्यू. चंद्रपूर जिल्ह्यातल्या सिंदेवाही तालुक्यात रेल्वेच्या धडकेत वाघाचा मृत्यू, बल्लारपूरमधील गोंदियाकडे जाणाऱ्या पॅसेंजर ट्रेनमध्ये ही धडक झाली. दिल्ली विधानसभा निवडणुकीसाठी आम आदमी पक्षाकडून 40 स्टार प्रचारकांची यादी जाहीर, अरविंद केजरीवाल, पत्नी सुनीता केजरीवाल, अतिशी मनीष सिसोदियांसह अनेकांची यादीत नावं. महाकुंभमेळ्यात रुद्राक्ष, स्फटिक आणि मोत्याच्या माळांना भाविकांची पसंती, साधू संतांसह सर्वसामान्यांकडून देखील माळांची मोठ्या प्रमाणात खरेदी. महाकुंभमेळ्याच्या परिसरात सिलेंडरचा स्फोट झाल्यानं भीषण आग, तंबूसह इतर साहित्य जळून खाक, आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश. महाकुंभमेळा परिसरात आग, पंतप्रधान मोदींकडून साधला उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथांशी संवाद, आगीबाबत घेतला आढावा. जम्मू काश्मीरच्या बांदीपोरा भागात पुन्हा बर्फवृष्टी, नागरिकांकडून बर्फवृष्टीचा प्रचंड आनंद. तमिळनाडूच्या रामेश्वरमध्ये मुसळधार पाऊस, श्री अरुमिल्लू रामस्वामी मंदिरात साचलं पाणी. ट्रम्प अमेरिकेचे 47वे राष्ट्राध्यक्ष म्हणून शपथ घेणार. ट्रम्प यापूर्वी 2016 ते 2020 पर्यंत अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष होते. अमेरिकेतील कॅपिटल वन अरेनामध्ये ट्रम्प यांची मेक अमेरिका ग्रेट अगेन विजय रॅली. यापूर्वी ट्रम्प यांच्या समर्थकांनी संविधानाच्या प्रती वाटलेल्या होत्या. ओडिशाच्या पुरीमध्ये कलाकार सुदर्शन पटनाईक यांच्याकडून डोनाल्ड ट्रम्प यांचं वाळू शिल्प साकारलं. ट्रम्प अमेरिकेचे 47वे राष्ट्राध्यक्ष म्हणून निवडून आल्यानंतर वाळू शिल्प तयार. 147 दिवसांपासून हमासने ओलीव ठेवलेले रोमी गोनेन, एमिली दरामी आणि डॉरान स्ट्राईक ब्रेचर इस्रायलला परतले. कुटुंबियांना भेटतानाचे फोटो समोर. खो खो विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात भारतीय पुरुष संघाचा विजय, 45 विरुद्ध 36 अंकांनी केला नेपाळचा पराभव. जगाच्या इतिहासातील पहिला खो खो विश्वचषक भारताच्या नावे, बीडच्या प्रियंका इंगळेच्या नेतृत्वातील संघाची यशस्वी कामगिरी. नेपाळ विरुद्धच्या सामन्यात 78-40 अशी मात करत विश्वचषक जिंकला. ऑलिम्पिक विजेता नीरज चोप्रा अडकला लग्नबंधनात. नव्या वर्षात चाहत्यांना दिलं सरप्राईज, सोशल मीडियावर फोटो शेअर करत दिली माहिती. करणवीर मेहरा ठरला बिग बॉस 18चा विजेता, 50 लाख रुपयांचं बक्षीस जिंकलं. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.